तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूबवरती. मित्रांनो, आज तुम्ही आपला थंबनेल बघितला असाल मित्रांनो, एकदम कडक असा आपला बॅनर आज झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो, आपण आज नवरात्री उत्सव याच्या निमित्ताने आपण आज एक बॅनर क्रिएट केलेला आहे मित्रांनो. ते फुल एकदम सिनेमॅटिक अशा पद्धतीने बॅनर झालेले आहे मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला जे काही व्हिडिओ वगैरे बघता जर तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांना वगैरेला असं नक्की शेअर करा मित्रांनो. चला मित्रांनो, थोडे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आपला पिक्सआर्ट ॲप ओपन केला आहे मित्रांनो. पिक्सआर्ट ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे. बॅकग्राऊंडमध्ये गेलं तर बॅकग्राऊंडमध्ये एक व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आपल्याला इथं चूज करून घ्यायचं आहे मित्रांनो. व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड चूज करून ती साईज आपल्याला मोठी करायची आहे मित्रांनो. त्यासाठी आपण टूलचा यूज करू मित्रांनो. टूल गेल्यानंतर क्रॉप टूलमध्ये जायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जी काय आपले इंस्टाग्रामची साईज आहे आपण ती इथं टाकलेली आहे मित्रांनो. असे इंस्टाग्रामची साईज टाकल्यानंतर मित्रांनो आपलं जे काय आपलं बॅकग्राऊंड आपल्याला इथं ॲड करायचं आहे मित्रांनो. बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी मित्रांनो ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे ते आपण आता इथं ॲड करून घेऊ मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे आपला असं बॅकग्राऊंड इथं ॲड झाला आहे मित्रांनो. बॅकग्राऊंड बघू शकता एकदम असं खतरनाक असं बॅकग्राऊंड आपण दिलेलं आहे मित्रांनो. असं मित्रांनो बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता परत प्लसमध्ये आयकॉन क्लिक करायचं मित्रांनो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. जे का आपला देवीचा फोटो मित्रांनो आपण तो फोटो इथं ॲड करून घेतला मित्रांनो. बघू शकता फुल एच डी क्वालिटीमध्ये असा फोटो दिलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओचं मटेरियल वगैरे पाहिजे असेल मित्रांनो तर टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो. असा मित्रांनो आपण आता फोटो इथं ॲडजस्ट करून घेतला. अशा प्रकारे इथं सेट करून घेतल्यानंतर मित्रांनो आपण याचं ते असं लाईनला आउटलाईन कटिंग बॉर्डर दिसते मित्रांनो ते आपल्याला इरेज करायचं. इरेज करण्यासाठी इरेज टूलमध्ये जायचं मित्रांनो. इरेज केल्यानंतर मित्रांनो हे साईज आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करायचे मित्रांनो. हार्डनेस पूर्ण 0 करायची मित्रांनो. हार्डनेस 0 केल्यानंतर हे साईज बघू शकता आपल्या हिशोबाने इथं आपण छोटे मोठे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो असायला मोठं झूम करायचं मित्रांनो. झूम करायचं एकदम हलक्या हाताने मित्रांनो साईडने असायला इरेज करायचं. बघू शकता अशा प्रकारे मी जसं करतो मित्रांनो तसं एकदम हलक्या हाताने साईडने याला यायचं. बघू शकता मित्रांनो ते काय जे काय आपला फोटो आहे त्या बॅकग्राऊंडमध्ये एकदम पद्धतीने मिक्स होतो मित्रांनो. हलक्या हाताने इथं आता आपण याला इरेज करून घेऊ अशा प्रकारे. आपल्या इथं फोटो आपल्या इथं इरेज झाला इथं ॲड झाला आहे मित्रांनो. फोटोसाठी आपल्याला ग्लो इफेक्ट दिसला मित्रांनो. फोटो असा आणि का बॅकग्राऊंडला मॅच झाला पाहिजे असा उठून दिसला पाहिजे नाही की एकदम खतरनाक पद्धतीने आपण याला असा ग्लो इफेक्ट द्यायचा. ग्लो इफेक्ट देण्यासाठी मित्रांनो शेपमध्ये जायचं मित्रांनो. एक कोणत्या प्रकारचा शेप आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मग तो कलरमध्ये जायचं. कलरमध्ये जे का आपल्या बॅकग्राऊंडचा कलर आहे मॅचिंग तो इथं आपण ॲड करून घेतला. ॲड करून याला मोठं करून घ्यायचं मित्रांनो. मोठं केल्यानंतर इरेजमध्ये जायचं मित्रांनो. इरेजमध्ये गेल्यानंतर इन्व्हर्ट करायचं. इन्व्हर्ट केल्यानंतर मित्रांनो याची साईज आपण ब्रशची साईज आपण ॲड करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे आपण इथे याची साईज ॲड केली मित्रांनो. ॲड केल्यानंतर त्याला झूम करायचं मित्रांनो. जिथे आपल्याला ग्लो इफेक्ट पाहिजे मित्रांनो तिथे त्याला असा मारून घ्यायचा मित्रांनो. याची साईज होईल असं झालं मित्रांनो. बघू शकता मी असं कमी बघू शकता अशा प्रकारे आपण याला इथं ब्रश मारून घेतो मित्रांनो. मारून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला जिथे हवं आहे मित्रांनो तिथे तुम्ही मारू शकता. बघू शकता मी अशा पद्धतीने मारतो आहे. तुम्ही पण तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंटच्या हिशोबाने तुम्ही मारू शकता. बघू अशा प्रकारे मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो. आपण मित्रांनो तो डेलीला असे नवीन प्रकारचे दररोज काही ना काही नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो मित्रांनो. सर्व प्रकारचे बॅनर आपण एडिट करतो मित्रांनो. तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. मी रोज नवीन प्रकारचे आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहील मित्रांनो. बघू शकता मित्रांनो असं मी याला ब्रश मारला आहे मित्रांनो. एकदम क्लासिक असं ब्रश इथं बसलेला आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं करतो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं. सर्वात मेन जे काम आहे ते इथे बेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं. बेंडिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर याला मित्रांनो स्किन करून घ्यायचं. बघू शकता जे का आपला इफेक्ट तो जसा ग्लो होतो आहे. तुम्ही आता मी स्किन केला मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे सर्व काय इथं आपण करू शकतो. बघा मित्रांनो ॲड केलं तर असं होतं मित्रांनो. सर्व प्रकारचे एकदम इथं
ऑप्शन होते आपण याला स्क्रीन करून घेऊ. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फोटोला ग्लो इफेक्ट ॲड झाला. ग्लो इफेक्ट ॲड झाल्यानंतर मित्रांनो पुढचं जे काय आपल्याला ते नवरात्रीचं नाव वगैरे मित्रांनो ते आपण नवरात्रीचं नाव इथं ॲड करून घेऊ मित्रांनो. नवरात्रीचं नाव ॲड करण्यासाठी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं आपण हे नव्या बघा मित्रांनो बघू शकता एकदम HD क्वालिटीचा फॉन्ट दिलेला आहे मित्रांनो. एकदम सिंपल आणि साधा मस्त फॉन्ट आहे मित्रांनो. एकदम असा कडक पद्धतीने इथं झाले नाही मित्रांनो. ते इथं आपण इथं ॲड करून अशा प्रकारे मी आता फॉन्ट इथं ॲड करून ॲड केल्यानंतर मित्रांनो परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोनंतर गेल्यानंतर मित्रांनो जे काय आपला थॉट्स आहे मित्रांनो जे काय आपण डायलॉग लिहिलेला आहे आपण हे डायलॉग इथं ॲड करून घेऊ शकतो. अशा प्रकारे मी इथं हा डायलॉग इथं बघू शकतो. अशा प्रकारे डायलॉग इथं ॲड केला. डायलॉग ॲड केल्यानंतर मित्रांनो परत ॲड फोटोमध्ये जायचं आहे. ॲड फोटोमध्ये गेल्यानंतर जे काय आपल्या मंगलमय शुभेच्छा ते दिलेलं आहे मित्रांनो ते आपण इथं ॲड करून मंगलमय शुभेच्छा असं इथं ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकतो इथं ॲड केलं मित्रांनो. हे झाल्यानंतर मित्रांनो परत ॲड फोटोमध्ये जायचं मित्रांनो. ॲड फोटोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक बेल दिलेली आहे मित्रांनो घंटा ती इथं आपण इथला त्याला ॲड करून अशा प्रकारे याला इफेक्ट देऊ मित्रांनो. इफेक्ट देण्यासाठी इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो. इफेक्टमध्ये गेल्यानंतर ब्लर ऑप्शनमध्ये सगळ्यात शेवटचा जायचं आहे मेन्शन ब्लरमध्ये जायचं आहे मित्रांनो. मेन्शनमध्ये ओके करायचं. असं केल्यानंतर याला थोडंसं आपण राऊंड करून घेऊ. अशा प्रकारे राऊंड केल्यानंतर इथं आपण असं ॲडजस्ट करू. याची एक डुप्लिकेट लेअर करून घ्यायची. डुप्लिकेट लेअर याचं तोंड तिकडे करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे याला थोडं छोटं करून घेऊ. असं नाही का छोटा मोठा हलता आहे ना मित्रांनो त्या हिशोबाने आपलं परफेक्ट असं दिसलं पाहिजे नाही का त्या हिशोबाने आपण याला थोडंसं अजून खाली करून घ्यायचं. खाली केल्यानंतर याला इथं असं इथं ॲडजस्ट करून बघू शकता मित्रांनो. एकदम खतरनाक असं आपल्या बेल इथं ॲड झालं आहे. परत ॲड फोटो द्यायचे मित्रांनो. आपण इकडे फ्लॅग दिला मित्रांनो. आपण तो फ्लॅग इथं ॲड करून घेऊ. फ्लॅग ॲड करण्यासाठी मित्रांनो गेलो आपण प्लसमध्ये फ्लॅग दिलेला आहे मित्रांनो. जे काही व्हिडिओमधलं जे काही लागणारं मटेरियल PNG वगैरे सर्व मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिला आहे मित्रांनो. तो पण एकदम इझी पद्धतीने तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे मी इथं फ्लॅग ॲड करून घेतो. फ्लॅग ॲड केल्याने त्याला मागे घेऊन तो मूव करून टाकून मित्रांनो मागं बॅक साईडला बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपण फ्लॅग इथं ॲड केलं. फ्लॅग ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक अजून एक PNG दिली मित्रांनो. ती खाली एकदम नाही का शुभेच्छुक आपल्या नावावर ॲड करण्यासाठी नाही का ते आपण इथं आता ॲड करून घेऊ मित्रांनो. PNG मी इथं PNG ॲड करतोय. याची एक डुप्लिकेट लेअर करून घेऊ. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो पुढं सेट बरोबर इथं सेटला इथं आपण इथं सेट करून घेऊ. अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो आपल्या इथे PNG पण इथं ॲड झाले मित्रांनो. परत आपल्या जे शुभेच्छुक नाव मित्रांनो ते आपण शुभेच्छुक नाव इथं ॲड करून ॲड करण्यासाठी मित्रांनो परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं शुभेच्छुक नाव मित्रांनो ते इथं आपण ॲड करून घेऊ. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी इथं आपलं ते नाव काय आहे जे इथं ॲड करून घेतलेलं आहे. आपलं ॲडजस्टमेंट करून गेलं. बघू शकता मित्रांनो एकदम मस्त असं ते नाव इथं ॲड झालं. एकदम खतरनाक पद्धतीने इथं ते नाव आपल्याला ॲड झालं मित्रांनो. एक आपलं लिमिट संपले मित्रांनो. पण एकदा मित्रांनो जे काय आपले दिलेले मटेरियल सर्व आपण इथं ॲड केलं मित्रांनो. बघू शकता मित्रांनो एकदम बॅनर असं एकदम HD क्वालिटीमध्ये आणि सिनेमॅटिक आपलं बॅनर एकदम क्रिएट झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो याच्यात राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे परत ॲड फोटो द्यायचे मित्रांनो. जे काय आपला लोगो वगैरे असतो मित्रांनो मी तर प्रत्येक आपल्या बॅनरला लोगो लावतो मित्रांनो. तुम्ही पण लावत असाल लोगो नक्की लावायचा मित्रांनो. आपला लोगो आपण इथं ॲड करून घेऊ. अशा प्रकारे मी आपला लोगो इथं ॲड करून घेतो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो मी इथं फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता बॅनर सेव्ह करण्यासाठी डॉट टूलमध्ये जायचं. डॉट टूलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो लेअरचं होतं आपले जे लेअर सिलेक्ट करायचं. इरेझरमध्ये जायचं. इरेझरमध्ये नंतर ब्रशची साईज आहे मित्रांनो ते आपण एकदम
0 करून केल्यानंतर मी असं झूम करायचं मित्रांनो. नॉर्मल असं एरियाज मारायचं. याच्याने काय होतं मित्रांनो, जे काय आपला बॅनर आहे एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह होते. सेव्ह करण्यासाठी 3 डॉट मिळायचे, सेव्ह इमेज ॲज करून द्यायचं. आपलं बॅनर सेव्ह होतं मित्रांनो. बघू एकदा एकदम HD क्वालिटी आपलं बॅनर सेव्ह झाले मित्रांनो. बघू एकदा मित्रांनो. जर तुम्हाला मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या, कारण की जे काय आपले डेलीचे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला सर्वात पहिले दिसतील मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.